नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सम्यक्तारा अकॅडमीच्या LLB सेकंड इयरच्या प्रश्न आणि उत्तर या सिरीजमध्ये. चला तर मग प्रश्न बघूया. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बर्डन ऑफ प्रूफ. भारतीय साक्ष अधिनियम 2023 नुसार प्रस्तावना बर्डन ऑफ प्रूफ पुराव्याचा बोजा कोणत्या पक्षावर विशिष्ट तथ्य सिद्ध करण्याची जबाबदारी आहे हे निश्चित करणे. भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये या संकल्पनेवर आधारित 80 ते 91 मध्ये तरतुदी आहेत. ही जबाबदारी सुरुवातीला दावा करणाऱ्या पक्षावर असते. पुराव्याच्या आधारे ती शत्रू पक्षावर म्हणजेच विरोधी पक्षावर शिफ्ट होऊ शकते. याची आता प्रमुख मुद्दे बघूयात. प्रमुख मुद्दे. तरतुदी. कलम 80 जो कुणी तथ्य सिद्ध करू शकतो त्याच्यावर बर्डन असते. 81 कलम 81 सेक्शन 81 जर दोन्ही पक्षांनी पुरावा दिला नाही तर जो हरवेल त्यावर बर्डन असते. कलम 82 जो विशिष्ट बाबी मोडतो, उदाहरणार्थ अपवाद असेल, विशेष बाबी त्याने त्या सिद्ध कराव्यात. कलम 83 पुरावा ग्राह्य धरण्याच्या सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित पक्षावर असते. कलम 84 गुन्हेगारी प्रकरणात अपवाद सांगणाऱ्या आरोपीवर बर्डन असते. फॉर एक्झाम्पल मानसिक आजार. कलम 85 काही गोष्टी ज्या एखाद्या खास माहितीत आहेत तोच व्यक्ती सिद्ध करू शकतो. 86 ते 91 गृहीतकांशी संबंधित तरतुदी जसे की मृत्यू गृहीतक, कायदेशीर दस्तावेज इत्यादी. पुढे बघूयात. बर्डन ऑफ प्रूफ ही प्रवाहचित्राद्वारे स्पष्ट करण्यात आलेला आहे. दावा व आरोप मांडला जातो. बर्डन आरोप करणाऱ्यावर सेक्शन 80 नुसार पुरावा सादर केला का हो बर्डन शिफ्ट होते. सेक्शन 82 ते 84 नुसार विरोधी पक्षावर अपवाद बचाव काही विशिष्ट माहिती ज्याच्यावर आहे त्याच्यावर सिद्ध करण्याची जबाबदारी. सेक्शन 86 ते 91 प्रिझम्पशन्स न्यायालय निर्णय देतो. निष्कर्ष हा अतिशय महत्त्वाचा असतो. निष्कर्ष सतत ऐकत राहणे हा अभ्यास करण्याचा अतिशय सोपा मार्ग आहे. निष्कर्ष मूलभूत संकल्पना आहे. बर्डन सुरुवातीला दावा करणारे असते. अपवाद विशिष्ट बाबी असल्यास बर्डन बदलते. पुरावा कधी बदलतो? प्राथमिक दावा करणाऱ्यावर आधी सिद्ध करण्याची जबाबदारी असते. जर संशय निर्माण झाला किंवा बचाव काही तथ्य दाखवले गेले तर कर्त्यावर शिफ्ट होतो. उदाहरणार्थ चोरीच्या प्रकरणात पोलीस सरकारवर आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी. आरोपी म्हणतो की मी तिथे नव्हतो, मग त्याने आपली अबिली दाखवायचा